This call is now being recorded. This call is now taking root. आपण आता सुरू करूया. मी आज आपला चौथा क्लास आहे आणि आज आपण 2 श्लोक शिकणार आहोत. तर मी आता स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन दिसते का? नाही हे हो कनेक्ट होत नाही ना. हे जॉईन तर होऊ आपण. दिसते का सर्वांना स्क्रीन? हो दिसते. बरं. सर्वांनी प्लीज आपापले माइक्स म्यूट ठेवा म्हणजे आपल्याला मध्ये डिस्टर्बन्स होणार नाही. आपण सुरू करूया. बरोबर आहे. थांबा एक मिनिट. ओके, आता आपण सुरू करूया. आजचा आपला पहिला श्लोक आहे. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. मी एक एक शब्द करून फोड करून तुम्हाला आता समजवीन आणि मग त्यानंतर आपण पूर्ण अर्थ बघूया. अविकाराय हा आपला पहिला शब्द आहे. पहिले तर विकार म्हणजे बदल होणे, चेंज. अविकाराय म्हणजे ज्यात चेंज होत नाही, जे बदलत नाही. मग असे ते विष्णू ज्यांच्यामध्ये चेंज येत नाही. शुद्धाय ह्याचा मूळ फॉर्म आहे शुद्ध. शुद्ध म्हणजे निर्मळ. मग अविकाराय शुद्धाय आणि मग नेक्स्ट लाईन नित्याय परमात्मने. नित्य म्हणजे असे ते विष्णू ज्यांचं अस्तित्व सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, ज्यांचं अस्तित्व कधी एंड नाही होऊ शकत. ठीक आहे. आणि परमात्मा म्हणजे ऑब्विसली देव. तर अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने म्हणजे असे ते विष्णू ज्यांच्यामध्ये विकार नाही, ज्यांच्यामध्ये बदल होत नाही, जे पूर्णपणे निर्मळ आहेत आणि ज्यांचं अस्तित्व सगळीकडे आहे, असे ते परमात्मा स्वरूप विष्णू. सर्वांना इथपर्यंत समजलं? हो समजलं. ओके, आपण नेक्स्ट लाईन बघूया. छोट दिसायला. छोटं दिसतंय ना, पण मी हो. स्क्रीन मोठी करू शकत नाही कारण स्क्रीन मोठी गेली की स्क्रीन दिसत नाही. फॉर टाइम बिंग थोडं आता ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आपली नेक्स्ट लाईन पण एकावर एक शब्द आले, स्पष्ट दिसत नाही. बरोबर, एक मिनिट. एकच मिनिट थांबा.
म्यूट नाही. फोनचा आवाज येताना आता दिसते सर्वांना स्क्रीन बरोबर? हो दिसते. दिसते. हो दिसत आहे. ठीक आहे. सर्वांनी प्लीज आपापले माइक्स म्यूट ठेवा म्हणजे आपल्याला मध्ये डिस्टर्बन्स होणार नाही. ठीक आहे. हा, तर आपण आता आपली पहिली लाईन काय बघितली? अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं. आपण आता पुढची लाईन करूया. ठीक आहे. आता नाही ओव्हरलॅप होणं. आता बरोबर दिसतंय ना लाईन? ठीक आहे. हा, तर आता त्यातली आपली नेक्स्ट लाईन आहे, सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. आपण पहिल्या लाईनीचा अर्थ काय बघितला की असे ते भगवान विष्णू ज्यांच्यामध्ये बदल होत नाही, म्हणजे अविकाराय, जे निर्मळ आहेत, शुद्ध आहेत, असे ते परमात्मा स्वरूप आपल्यासाठी विष्णू. नेक्स्ट लाईन, सदैक रूप रूपाय हा एक शब्द आहे, ह्याची आपण फोड केली आहे, सदा, एक रूप आणि रूपाय. ठीक आहे. सदा म्हणजे नेहमी, सदैव, कायम. एक रूप म्हणजे असे ते विष्णू ज्यांचं एकच स्वरूप आहे, म्हणजे त्यांनी अवतार घेतले पण परमात्मा स्वरूप पण विष्णू सहस्रनाम आता विष्णू ह्या रूपामध्ये त्यांना पाहतोय. बरोबर? मग सदा एक रूप रूपाय म्हणजे सदैक रूप रूपाय म्हणजे ज्यांचं सदैव एकच स्वरूप आहे असे ते भगवान विष्णू. विष्णवे सर्वत्र व्यापून असलेले भगवान विष्णू आणि सर्व जिष्णवे असे ते भगवान विष्णू ज्यांनी सर्वांवर विजय मिळवलाय. सर्वांना इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता ह्याच्यावरती ना माझ्याकडे एक छोटीशी स्टोरी आहे, म्हणजे आपल्या सर्वांना ती स्टोरी माहिती आहे, पण एक आपण त्याचा एक ह्या श्लोकासोबत आपण त्याचं थोडं बघूया की अर्थ आपण त्याच्यातनं कसा काढून घेऊ शकतो. आपल्या सर्वांना हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादची गोष्ट माहिती आहे, बरोबर? मग हिरण्यकश्यपू हे असुरांचे राजा होते, बरोबर? आणि त्यांचा मुलगा प्रल्हाद. प्रल्हाद हा विष्णू भगवानांचा खूप मोठा भक्त होता, खूप, म्हणजे काहीही करताना सारखं तो विष्णूंचं नाव घ्यायचा, त्यांचं स्मरण करायचा, नामजप करायचा. आणि असुरांचा राजा हिरण्यकश्यपू ह्याला हे नाही आवडायचं. मग त्याने ह्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की त्या राजाला, असुरांच्या राजाला, हिरण्यकश्यपूला वरदान मिळालं होतं की काही कंडिशन्स सोबत ते आपण म्हणू शकतो वरदान मिळालं की म्हणजे तुला दिवसा नाही मारलं जाऊ शकत, तुला रात्री पण नाही मारलं जाऊ शकत, किंवा तुला कोणी मनुष्य नाही मारू शकत, तुला कोणी पशु सुद्धा नाही मारू शकत. मग ह्या वरदानामध्ये, ह्या कंडिशन्स मध्ये कसं भगवान विष्णूंनी त्याचा वध केला हे मला तुम्हाला सांगायचं. आणि ह्याच्यात हे पण आपल्याला कळतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, फक्त असं नाही की माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये देव आहे हे आपल्याला या स्टोरीमधनं कळतं. तर एकदा असंच प्रल्हाद विष्णूंचं नामजप करत होता, तेव्हा रागामध्ये त्याच्या वडिलांनी, म्हणजे असुरांचा राजा हिरण्यकश्यपूंनी त्यांना विचारलं की कुठे आहे तुझा विष्णू?
मग त्यांनी असं सांगितलं की सगळीकडे आहेत ते, त्यांचं अस्तित्व सगळीकडे आहे. आपण आता सुद्धा बघितलं की सर्वत्र व्यापून असलेले ते विष्णू, बरोबर. मग त्यांनी विचारलं की या खंबामध्ये सुद्धा आहेत का तुझे विष्णू? आणि मग तेव्हा त्या, जसं आपण आपल्या पुराणांमध्ये वगैरे वाचतो किंवा आतापर्यंत आपल्या आजीनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामधून आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की त्या खंबामधनं विष्णूंचं रूप म्हणजे नरसिंह अवतार आला, बरोबर. आणि मग तेव्हा त्यांनी संध्याकाळच्या टाइमला, म्हणजे ते जे कंडिशन्स होते त्या त्यांच्या वरदानाचे, त्या असुरांचा राजा, बरोबर, त्याला जे वरदान मिळालं होतं त्या कंडिशन्स मध्ये स्मार्टली एक दुसरा त्या टर्म्सला कोलाइड करून त्यांनी कसं त्याचा वध केला. म्हणजे ना दिवस ना रात्र, संध्याकाळ होती, बरोबर. घराच्या आत नाही, घराच्या बाहेर नाही, पण उंबरठ्यावर, बरोबर. मनुष्य नाही, पशुही नाही, मिक्स, बरोबर. मग ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचा वध केला. तर मग ह्याच्यात आपल्याला हे कळतं की विष्णवे आपण बघितलं सगळीकडे, सर्व छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा देवाचं अस्तित्व आहे, विष्णूंचं अस्तित्व आहे. आणि सर्व जिष्णवे म्हणजे वाईटावरती त्यांनी मात केलं. सर्व जे बॅड होतं, जे चांगलं नाहीये, जे इनजस्टिस आहे, त्याच्यावरती त्यांनी मात केला, त्यांनी विजय मिळाला. हे आहे विष्णवे सर्व जिष्णवे. आता आपण त्याचं हे मी ते मीनिंग लिहिलंय, हे मी तुला वाचून दाखवते. हे भगवान विष्णू, तुम्ही कधीही न बदलणारे, पूर्णपणे शुद्ध, शाश्वत आणि परमात्मा स्वरूप आहात. तुमचे मूलभूत दैवी स्वरूप सदैव एकच आहे. तुम्ही संपूर्ण विश्वात व्यापून राहिले आहात. तुम्ही धर्माचे रक्षण करणारे आणि शेवटी सर्वांवर विजय मिळवणारे आहात. त्या विष्णूंना मी नमस्कार करतो, नमस्कार करते. सर्वांना इथपर्यंत समजलं? आपण पुढे जाऊया, पुढचा श्लोक करूया. ठीक आहे. कोणाला जर काही नाही कळलं असेल तर मला विचारा. तुम्हाला मी एक्सप्लेन करते ते तुम्हाला समजतंय ना? म्हणजे मी खूप फास्ट नाही जाते ना? ठीक आहे. नाही नाही, एकदम छान कळतंय. आता हे मी ना कसं माहितीये का, विष्णू सहस्त्रनाममध्ये छोटे छोटे पार्ट्स आहेत. हा आता पहिला पार्ट आहे, तर ह्याच्यामध्ये मी 2 मिक्स केले आहेत. मी तुम्हाला सांगते कसं. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. हा एक पार्ट आहे. म्हणजे आपण आता अविकाराय शुद्धायवाला बघितला आणि हा त्याचा नेक्स्ट आहे. आणि ह्याच्याच नंतर आहे ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. हे मी एकत्र का घेतलंय, कारण की हे दोघांचे सेम मिनिंग आहे, दोन्हीमध्ये सेमच मिनिंग कन्वे होतं. तर मग दोन्ही जर तुम्हाला मी एकत्र सांगितलं तर ते समजायला पण बेटर होईल. आणि मग नेक्स्ट क्लास पासून आपण जो पुढचा पार्ट आहे तो सुरू करू. ठीक आहे, सुरू करूया आपण हे वाला. ह्याचे पण आपण वर्ड टू वर्ड मी याची फोड केली आहे. आपण एक एक शब्द करून बघूया. ठीक आहे. यस्य म्हणजे ज्याचे. आता इथे आपण एका देवाला रेफर करतोय म्हणून आपण ज्यांच्या असं घेणार, बरोबर. स्मरण म्हणजे आठवण, स्मरण म्हणजे आठवण, बरोबर. मात्रेण मात्र, फक्त, केवळ. जन्म संसार बंधना, जन्म संसार म्हणजे आपलं जन्म मृत्यूचं आपण सायकल म्हणतो, बरोबर. बर्थ अँड डेथ सायकल, जन्म संसार. आणि जन्म संसार बंधनात म्हणजे ह्या बर्थ आणि डेथ सायकल मध्ये माणूस बांधला गेला आहे, बरोबर. मग आपली पहिली लाईन काय आहे? यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. ज्यांच्या स्मरणाने, ज्यांची फक्त आपण आठवण काढली, ज्यांचं फक्त नामाचं स्मरण केलं तर आपल्याला पूर्ण आपली बर्थ अँड डेथ सायकल जाणवते. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. मला दोन्ही लाईन्स एकत्र समजाव्या लागतील, आय गेस. एकच मिनिट. हा, आपण पहिल्या ह्याच्यात काय बघितलं की विष्णूंचा नामस्मरणाने हा एक पार्ट. जन्म संसार बंधनात आपली बर्थ आणि डेथ सायकल, जन्म मृत्यूची जी आपली सायकल आहे ती सायकल
विमुच्यते. विमुच्य हा एक मी संस्कृतमध्ये मला असं सांगता नाही येणार कारण ते खूप डीप आहे, पण हा एक शब्द आहे, ह्याच्यामध्ये मुक्त होणं, कुठल्या तरी गोष्टीतनं आपली सुटका होणे म्हणजे विमुच्य. नमः तस्मै. नमः तस्मै हे मी परत थोडं सेपरेट केलंय नीट समजवायला. नमः म्हणजे नमस्कार करणं, वंदन करणं, सरेंडर होणं, बरोबर. तस्मै म्हणजे त्या परमेश्वराला मी नमस्कार करतो, मी नमस्कार करते, मी वंदन करते. विष्णवे भगवान विष्णू, प्रभ विष्णवे म्हणजे सर्वांचा प्रभव. प्रभव म्हणजे मी तुम्हाला आता कसं सांगू, आपण हे बघितलं की भगवान विष्णू सगळीकडे व्यापून आहेत, सगळीकडे त्यांचं अस्तित्व आहे. हे सर्व त्यांनी बनवलंय, सगळ्या गोष्टींना त्यांनी बनवलंय, सगळ्याचा स्टार्ट ते आहेत, म्हणजे सर्वांचा प्रभव. ठीक आहे, आपण त्याचा पूर्ण अर्थ बघूया. ज्या भगवान विष्णूंचे केवळ मनापासून स्मरण केल्याने जीव जन्म मृत्यूच्या संसार बंधनातून मुक्त होतो, त्या सर्वव्यापी आणि संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ असलेल्या भगवान विष्णूंना माझा नमस्कार असो. सर्वांना इथपर्यंत कळलं? हो. हो हो चालेल, छान आहे. मग आपण ना आता दोन्ही आज जे हे 3 श्लोक आहेत ना ते रिलेटेड आहेत, म्हणून मला ते उलट एक्सप्लेन करायला, म्हणून मी ती स्टोरी सुद्धा सांगितली की आपण बघितलं ना तिन्ही मध्ये एकच शब्द आहे, विष्णवे, विष्णू. जे विष्णू म्हणजे कोण, ते असे आपले विष्णुदेव जे सर्व गोष्टींमध्ये आहेत. आणि मी या क्लासमध्ये मी हे सांगते की प्रत्येक श्लोकातून फक्त आपण धार्मिक अर्थ तर घ्यायलाच हवा, बरोबर आहे, पण एक बेसिक जे आपण म्हणतो ना ह्युमन क्वालिटीज जे आपल्यामध्ये असायला पाहिजे, जे बेसिक आपण बिहेवियर समोरच्या प्रती ठेवायला हवं, त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या हे श्लोक छोटे छोटे एकदम 4 ओळी आहेत फक्त, बरोबर. त्या 4 ओळीतनं पण खूप डीप मिनिंग आपल्याला जाणवतं. आणि मी माझं हे सांगते की आता हे आपण बघितलं, ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की देवाचं स्मरण केलं की जे काही आता लाईफ अँड डेथची सायकल आहे, बरोबर. सगळ्यांची लाईफ डिफरंट आहे, अन्वेषची लाईफ डिफरंट आहे, माझी लाईफ डिफरंट आहे, तुम्ही सगळे प्रेझेंट आहात, तुमच्या सर्वांची लाईफ डिफरंट आहे. आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात, काही नवीन आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात. तर तेव्हा एक इमोशनल सपोर्ट म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानत असाल, कुठल्याही रूपामध्ये, कुठल्याही त्यांच्या अवतारामध्ये, त्या काय बोलत होती, तुम्ही ज्या कुठल्या रूपाला मानतात, कुठल्याही तुम्ही ज्या देवाला मानतात, त्यांचं स्मरण केल्याने एकतर मेंटल पीस जे आपण आधी नेहमी बघत आलोय ते तर मिळतं, पण प्रॉब्लेम्सचे सोल्युशन पण मिळतात. मी आधी पण सांगितले, मी पहिले विष्णू सहस्त्रनाम नाही करायची, मी खूपच नॉर्मल, म्हणजे मी जास्त स्पिरिच्युअल पण नव्हते, पण एक जे मी प्रॅक्टिस फॉलो करते ती मी तुम्हाला सांगते. मी ना माझं आता ती अशी, पहिले मला खूप आठवणी ठेवावं लागायचं, आता मला ते नाही ठेवावं लागत. काय ते मी आता तुम्हाला सांगते. माझी कुठली प्रॅक्टिस असेल किंवा इवन मी कुठेही जात असेल, कॉलेजला किंवा कुठेही, तर मी एक क्रम ठरवलाय, त्या क्रमाने काही जे श्लोक आहेत, काही मंत्र आहेत ते मी म्हणते आणि ते आपसूक म्हणले जातात. पहिले मी नाही म्हणायची, पण ते नाही म्हटलं ना तर आता मला असं वाटतं की काहीतरी राहतंय, काहीतरी सुटतंय. आता आधी पण आपण विष्णू सहस्त्रनाम रोज घ्यायचो आणि मग ते अचानक स्टॉप झालं, मग आपल्याला पण ते जाणवलं कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं, म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम पण रोज चालू केलं. तसंच रोज मी सुद्धा एक ठरवलं, म्हणजे आपण असं नाहीये की देवासमोर बसूनच आपण बोलायला पाहिजे. आता आपण कुठे बाहेर जाताना रेडी होतो किंवा साधं कोणी बॅग पॅक करतंय, कोणी त्याचं सामान आवरतंय, कपडे इस्त्री करतायत, म्हणजे हे सगळं करताना सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. मी स्वतः कॉलेजला जाताना किंवा कुठेही माझी स्पोर्ट्सची प्रॅक्टिस असेल, काहीही असेल, तेव्हा
मी तर ठरवलंय की जोपर्यंत माझा तारक मंत्र होत नाही, माझं मारुती स्तोत्र होत नाही, माझी हनुमान चालीसा होत नाही, माझी रामरक्षा होत नाही, तोपर्यंत मी ते काम स्टार्ट नाही करत. आता ते खूप वाटतंय की बापरे एवढं सगळं, पण ते एकदा सवय झाली ना की ते आपसूक तुम्हाला तुमच्या रुटीन मध्ये ते ऍड होतं. आणि पहिले मी हे आधी पण सांगितलंय, मी जेव्हा देवाचं नाही करायची असं नाही की नाही करायची, पण खूप कमी करायची. पण जेव्हापासनं विष्णू सहस्रनाम इंट्रोड्यूस झालंय माझ्या लाईफमध्ये, तेव्हापासून मी पेशंट झाली आहे. माझे एनी प्रॉब्लेम, कधी कधी सगळ्यांच्या लाईफमध्ये डिफरंट प्रॉब्लेम्स असतात, ठीक आहे. माझ्या लाईफमध्ये जर बघायला गेलं तर कधी स्पोर्ट्समध्ये चांगला परफॉर्मन्स नाही होत, कधी होतो. हे सगळं खूप अफेक्ट करतं. आता तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला काही गोष्टी अफेक्ट करत असतील, जे स्कूलमध्ये असतील, कॉलेजेसमध्ये असतील, त्यांच्या लाईफमध्ये काही गोष्टी असतील, फॉर एक्झाम्पल मार्क्स, ते सगळं खूप आपल्याला अफेक्ट करतं. पण त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की देवाचं नामस्मरण केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे शांत, एकदम काम, कंपोज राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, हे नामस्मरण आपल्याला शिकवतं. म्हणून ते असं सांगतात की इथे त्यांनी त्या श्लोकामध्ये ते सांगितलंय की भगवान विष्णू असे ते विष्णू ज्यांच्या फक्त नामस्मरणाने आपल्या लाईफ सायकलमध्ये, आपल्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्यामधनं आपल्याला मुक्ती मिळते, असे ते भगवान विष्णू, त्यांना मी वंदन करतो किंवा वंदन करते. सर्वांना इथपर्यंत समजलं? हो समजलं. हो. मग आता आपण प्रॅक्टिस करूया. हो. बरं, मी हे तिन्ही श्लोक, हे जे तिन्ही लाईन्स आहेत, हे एकत्र करणार की एक एक करून करणार, कसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे? एक एक करून घेऊया की तिन्ही एकत्र घेऊया? अगोदर एकदा तिन्ही एक एक एकत्र. केलं तर एक नाही एक करून चालेल घेऊया, ना? चालेल. मग मी आता फर्स्ट लाईन 3 वेळा बोलते आणि मग त्यानंतर एक एक करून तुम्ही हँड रेज करा, मग तसं आपण प्रॅक्टिस घेऊ. एकच मिनिट. हा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. सर्वांना कळलं आपल्याला कसं म्हणायचंय? उच्चार कळले सर्वांना? बरं, हो. आता प्रॅक्टिस चालू करूया. सर्वांनी हँड रेज करा, मग आपण तसे एक एक करून घेऊ. मी इकडनं बघते. ठीक आहे, आपण अन्वेष पासून सुरू करूया. अन्वेष बोला. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैव रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. खूप छान, तुझा आवाज खूप गोड आहे, मला छान वाटतं ऐकायला. फक्त सदैक रूप रूपाय, ठीक आहे. परत मला म्हणून दाखवशील? अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. खूप छान, व्हेरी नाईस. रुपाली ताई बोला. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. खूप छान. रेश्मा पाटील बोला. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. खूप छान. थँक्यू. मनीषा हांडे, मनीषा ताई बोला. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. छान, खूप छान. ताई मी म्हणू? हो म्हणा ना. हा, सीमाताई म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने
सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय त्यांनी प्लीज हँड रेज करा, नाही तर मला इथे दिसणार नाही. मी बोलते कल्पना जाधव. हा हा कल्पना ताई, बोला. काराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैव रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान, खूप छान. दिव्या मांजरेकर, बोला. दिव्या ताई तुम्ही हँड रेज केला होता. मनीषा हॅलो. मनीषा डांगे. बरं हा, एक मिनिट. हा बोला दिव्या ताई, बोला. सॉरी, लक्षात नाही आलं, ते जरा तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे. बरं काय करते, बोला. हा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय वैष्णवे सर्व जीवे वैष्णवे. विष्णवे सर्व जिष्णवे. हा निधी ताई, बोला. हा नमस्कार. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. छान, खूप छान. मनीषा डांगे, मनीषा ताई बोला. तुम्ही हँड रेज केला. म्यूट आहात तुम्ही मनीषा ताई. हा, आता येतो. हा हा, बोला. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान, खूप छान. दीपा राणे, बोला. आवाज येतो. हो हो येतोय, बोला. विकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान. सानिका, तुम्ही हँड रेज केलाय. हा म्हणते. हा म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. खूप छान. अनिता अनिता ताई तुम्ही हँड रेज केलाय. मी बोलू का? हा माधवी ताई, बोला. माधवी ताई. बरं ठीक आहे. वसंती. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान. वसंती, तुम्ही हो हँड रेज हो. केला. हा. ओके, आवाज येतोय. हो हो येतोय, बोला. ओके. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं अविकाराय राहिलंय? अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय त्यांनी प्लीज हँड रेज करा, मग आपण नेक्स्ट श्लोक करूया. हा हा, बोला बोला. तुमचा आवाज येत नाहीये. अविकाराय ऐकू येत नाही. शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहील? मी म्हणाली ती म्हणाली मी म्हणाली म्हणते मंगल तुम कोंडार. हो हो म्हणा.
अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. छान, खूप छान. मी बोलते की ताई आता. हा हा म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. छान छान, खूप छान. अनु शिंदे, तुम्ही हँड रेस केलाय. म्यूट आहात तुम्ही. पूर्वांश. हो मला म्हणायचंय हा हा म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान, खूप छान. पूर्वांश नाही आला क्लासला? आहे पूर्वांश पण आहे ना. हा काय काय करता दीदीला? अजून कोणाचं राहिलंय? हॅलो, हा हा अनुताई बोला. येतोय आवाज? हो हो येतं. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. छान, खूप छान. सर्वांचं झालं? अजून कोणाचं राहिलं आहे? हॅलो हॅलो, हा हा मीनाक्षीताई बोला. मी आज नवीन जॉईन झाले हा हा. महाराष्ट्र. म्हणू का मी? हो हो म्हणा ना, म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय का? माझा प्लीज हँड रेस करा. अजून कोणाचं राहिलंय? बरं ठीक आहे, मग आपण पुढचा वाला करूया. सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. कोण म्हणाला आता? समजलं. संगीता. हा ओके. अजून कोणाचं राहिलंय? बरं, आपण सेकंड श्लोक करूया. सेकंड आणि थर्ड एकत्र करूया का तुम्हाला ते डिफरंट डिफरंट करायचं? चालेल, एकत्र चालेल. एकत्र चालेल ना? हो. हो. मग मी हे सुद्धा 3 वेळा म्हणून दाखवते तुम्हाला. मग तुम्ही मला सांगा तुम्हाला उच्चार कळले, मग आपण प्रॅक्टिस चालू करूया. ठीक आहे? हो ठीक आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. समजलं सर्वांना? हो. कोणाला उच्चारामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला विचारा, मग आपण पुन्हा डिस्कस. आपण प्रॅक्टिस चालू करूया आता. रेश्माताई तुमच्यापासून सुरू म्हणा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. रुपालीताई म्हणा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. सानिका तुम्ही हँडल. हा म्हणा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै
विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अन्वेष. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधन विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान, मस्त. पूर्वांश. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. वसंती, तुम्ही हँड हो रेज हो केलाय. हो हो. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. मनीषा हांडे, तुम्ही हँड रेज केलाय. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अनिता, तुम्ही हँड रेज केलाय. मी बोलू का? एक मिनिट. अनिता ताई, तुम्ही हँड रेज केला. तुम्ही म्यूट हॅलो. आहात. मी बोलू का? एकच मिनिट. अर्चना. हा, अनिता ताई बोला. एक मिनिट. त्याचं mute. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. आता कोणाचं राहिलंय? मी बोलू का? ताई आवाज नाही. बापरे, कन्फ्युज होतंय मला. आवाज, तुमचं नाव. मंगल दमकोंडर. हा, म्हणा. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. निधिताई म्हणा. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. सीमाताई म्हणा. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय का? मी बोलते ताई. हा, मीनाक्षी ताई म्हणा. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय? हा, मी बोलू का? मनीषा नांदे. हा, म्हणा. मनीषा ताई म्हणा. हा, मी म्हणू का? हा. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय का? हा, मी बोलते तयार. माझं राहिलं अर्चना का? बरं, एक मिनिट. सुवर्णाताई, तुम्ही म्हणत होतात ना? यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्ते तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अर्चना ताई म्हणा. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. जरा आवाज हे झाले, तब्येत नाही त्याच्यामुळे सांगितलं. काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करताय. खूप छान. अजून कोणाचं राहिलंय का? हो.
हॅलो. हा म्हणा, संगीताताई म्हणा. तुमचा आवाज येत नाहीये नीट. ते माझं हे गेलेलं आहे, श्लोक दिसत नाहीये मला. बापरे, मला आवाजच येत नाही. श्लोक दिसत नाहीयेत मला. दिसत नाहीये. एक मिनिट माधवीताई, एक मिनिट. अजून कोणाचं राहिलंय? माझंच राहिलंय पण श्लोक दिसत नाही. श्लोक दिसत नाहीये. तुम्ही आहे ना स्क्रीन थोडी वर खाली करा, कारण तुम्ही ती स्क्रीन जी दिसते ती वर केली असेल. मोबाईल वर जर बघत असाल तर थोडं वर खाली करा, मग दिसणार. अजून कोणाचं राहिलंय? छान. बरं, अजून कोणाचं राहिलंय का? माझं राहिलंय. हा म्हणा, अनुताई म्हणा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. बरं, सर्वांचं झालं. कोणाचं राहिलंय अजूनही? बोलू का? हा हा म्हणा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्यै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. धन्यवाद. छान, खूप छान. आर्या, माझं राहिलं, मी पूर्ण म्हणू का? हो हो म्हणा म्हणा. अविकारायापासून. हो 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 म्हणा, चालेल. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. सदैक रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय? आर्याताई, मी पहिल्यापासून म्हणू तिन्ही श्लोक? चालेल? हा हा म्हणा. आपण एक काम करूया, आता सर्वांनी तिन्ही एकत्र म्हणूया. ठीक आहे, चालेल. सीमाताई म्हणा. हो हो हो. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. आर्या, आपण एकच मिनिट. आर्या, सगळ्यांचं झाल्यानंतर आहे ना क्षमा प्रार्थना नक्की घ्या, असं मला वाटतं. येस. हा, वसंतीताई म्हणा. तिन्ही श्लोक एकत्र करूया आपण. हो. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. आता कोण म्हणेल? मी म्हणू का? हा 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 मनीषाताई म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अन्वेष. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुच्यते
विमुच्यते मे विष्णवे प्रभ विष्णवे ओम नमो विष्णवे प्रभ विष्णवे. छान छान, खूप छान. हा अनुताई म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान छान, खूप छान. मी म्हणायचं आहे. संगीताताई म्हणा. संगीताताई म्हणा, तुमचा हँड तुम्ही रेज केला. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय मात्रेण संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. पूर्वांश. मी म्हणते आर्याताई. हा, एकच मिनिट. मी पूर्वांश. म्हणू का? हा. हा हा म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. मंगलताई आता म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. निलिताई म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय? माझं. मला दिसत नाहीये. तुमचं नाव मला सांगाल का? तुमचं स्क्रीनवर नाव दिसत नाहीये. मीनाक्षी. हा हा, मीनाक्षी म्हणा. एक मिनिट, तुम्ही म्यूट झाले आहात. हा हा, एक मिनिट. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अभिराज. मी बोलते ते वन. बरोबर, एक मिनिट. हा, सुवर्णताई बोला. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान, खूप छान. अभिराज. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. छान. माधवीताई म्हणा. मी पुस्तकावरून बोलते, माझ्यावर दिसत नाहीये. बरं बरं, चालेल, म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. छान. अनिताताई म्हणा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे.
छान, खूप छान. अजून कोणाचं राहिलंय का? बोलू का? हा हा बोलू? हा दीपाताई म्हणा. हा. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम नमः विष्णवे प्रभ विष्णवे. धन्यवाद. छान, खूप छान. योगिताताई म्हणा. तुम्ही हँड रेज केलाय. म्यूट आहात तुम्ही. योगिता. हॅलो. हा ताई. हा हा म्हणा. हा म्हणते मी पहिल्यांदा जॉईन झाले. मी हो हो चालेल. ऐकायला काय चालले. हा हा जरा चुकलं तरी नाही, काही हरकत नाही. आपण शिकतोय. म्हणा. हो हो. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूपाय विष्णवे सर्व विष्णवे यस्य सर्व विष्णवे जिष्णवे. हा सॉरी जिष्णवे यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभ विष्णवे. छान, खूप छान. धन्यवाद ताई. अजून कोणाचं राहिलंय का? बरं, ठीक आहे. मी आशा करते सर्वांना आजचा आपला क्लास आवडला असेल. सर्वांना समजलं? कोणाला काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हा कितवा श्लोक आहे? नाही ताई, तू खूप छान समजवते त्यामुळे लगेच समजतं. क्षमा प्रार्थना. हो, आपण क्षमा प्रार्थना घेऊया. एकच मिनिट. बरं, आपण क्षमा प्रार्थना घेऊया. सर्वांनी आपापले हात जोडा. क्षमा प्रार्थना का घेत होती जर एकदा सांगितलं तर बरं होईल. बरं. हा हा. आपण क्षमा प्रार्थना ह्यासाठी घेतोय की सर्वात पहिले तर आपण सर्व शिकतोय, तर बोलताना तुम्ही रिपीट करताना, मी शिकवताना जर काही चुका झाल्या असतील तर असंच की आपण एक सॉरी म्हणून की नेक्स्ट टाइम आमच्याकडनं ते चुका नाही होण्यासाठी तुम्ही आम्हाला हेल्प करा, आणि आज ज्या चुका झाल्या त्यासाठी आमच्याकडनं आपण असं सॉरी म्हणतोय, म्हणून आपण क्षमा प्रार्थना घेऊया. ठीक आहे. सर्वांनी आपापले माइक्स म्यूट ठेवा, हात जोडा, डोळे बंद करा. आपण क्षमा प्रार्थना घेऊया. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् ततः सर्वं क्षमताम्यं देवनारायण नमोऽस्तुते. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यून्यानि चातिरिक्तानि क्षमस्व पुरुषोत्तमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. मी आशा करते सर्वांना आजचं सत्र आवडलं असेल. आपण नेक्स्ट क्लासला भेटूया. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, आणि आपली जी म्हणायची लय आहे त्या लयीमध्ये प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सर्व श्लोक तसेच छान म्हणता येतील. कारण एकदा लय आली ना की मग आपोआप ते फ्लो होत जातं. जास्त मग असं पाठांतर करायची गरज नाही पडत. आर्याताई, तुमचं ते पूर्ण विष्णू सहस्त्रनाम आहे ना, ते रेकॉर्ड करून ग्रुपवर पाठवा ना, सकाळी लावायला बरं पडतं. बरं पाठवते. आणि पीडीएफ पण पाठव ना. हो, पीडीएफ पण पाठव, कारण का पुस्तक आहे हा विष्णू सहस्त्रनामाची पीडीएफ आहे. आपण पीडीएफ पाठवलं तर बरं होईल. हो चालेल. धन्यवाद. हॅलो. हा.
कोण काय? मला एक विचारायचं होतं, हा हा तुम्ही ते सैनिकासाठी पण करताय ना? हा ते म्हणजे कसं करताय, कधी करताय, त्याच्यामध्ये जॉईन होता येते का? हो हो, हीच लिंक असते. फक्त सैनिकांसाठीचा जो पाठ असतो तो संध्याकाळी 7 वाजता असतो. मग आणि हा करू आपला शकतो? क्लास फक्त रविवारी असतो 9 ते 10. काल खरं क्लास नाही घेता आला, माझी मॅच होती म्हणून मला नाही घेता आला, म्हणून आपण आज घेतला. आणि तो दररोज असतो का 7 हो वाजता? हो हो, सैनिकांचा पाठ रोज 7 वाजता असतो. चालेल, मी करू शकते ना मग? हो हो, तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आहात, सैनिकांच्या ग्रुपमध्ये? नाही ना, आजच जॉईन झाले. म्हणजे बरं, आज मग रोज 7 वाजताच्या आधी 6:30 ला लिंक येते. त्या लिंकवर रोज जॉईन करा. मग 7 o'clock ला आपल्या सैनिकांचं सत्र तिकडे होतं. दीदी तिथे म्हणून घेत नाहीत ना? नाही नाही, तिथे म्हणत नाही. आपण फक्त तिथे सर्व मिळून सैनिकांसाठी बोलतो. म्हणजे म्यूट असतात, फक्त एकच जण कोणतरी सत्र घेतं. फक्त बाकीच्यांनी तुम्ही जॉईन करा, म्हणजे तसं आपण जास्तीत जास्त काउंट मध्ये त्यांच्यासाठी बोलू शकतो असं. ओके, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. ठीक आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. आपण भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद आर्याताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. दीदी हा, हाय पूर्वांश. एक मिनिट, एकच मिनिट. हा, बोल काय? बाय बाय बाय. शुभरात्री. थँक्यू. तू पण शुभरात्री बोल ना. स्वामी समर्थ बोल ना. बाय अन्वेष. बाय बाय. शुभरात्री. थँक्यू.